प्रमिला म्हणजे काकींचं जे तिकीट 1980 सालचं जे कापलं त्यामध्ये वसंतदादा होते आणि त्यांनी इंदिरा गांधींना फार संताप झाला की त्यांचं तिकीट कापायचा प्रश्न नाही, त्या पहिल्यांदा तिकीट त्यांचं दिलं गेलं पाहिजे. दादानी बरोबर डाव केला की म्हटले हे आम्हाला ही तिकीटं सगळे जुने खासदार होते, शिवराज पाटील, उदयसिंहराव गायकवाड, यशवंतराव मोहिते, या सगळ्यांना तिकीट देऊन राज्यातले सगळे आमदार वर पाठवले आणि त्यात यशवंतराव मोहित्यांना तिकीट दिलं. इंदिरा गांधी म्हटलं नाही, कराडचं तिकीट नाही बदलू देणार, मी त्या प्रेमलाबाई चव्हाणांनाच तिकीट दिलं पाहिजे. दादानी तिथं थोडं राजकारण केलं, लगेच ती यादी फेकून दिली, म्हटलं असेल तर तुमचं तुम्ही लढा, आम्ही घरी जातो. आणि मग इतक्या आणीबाणीची परिस्थिती 80च्या निवडणुकीला निवडणूक तरी येणं गरजेचं होतं आणि नाईलाजानं इंदिरा गांधींनी ते मान्य करावं. ते फार त्यांचा संताप झाला होता की अशी मला कोंडीत पकडलं ह्याने. आणि म्हणून त्या वातावरणामध्ये 1980च्या वातावरणामध्ये यशवंतराव मोहिते लोकसभेला उभे राहिले, ते निवडून आले. परंतु इंदिरा गांधीच्या मनात प्रचंड त्या घटनेचा राग होता आणि त्यांनी ती निवडणूक लागली सुरू झाल्याबरोबर लगेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद आईनं दिलं आणि त्या म्हणजे महाराष्ट्राच्या एकदम प्रमुख झाल्या. मला वाटतं त्या पहिल्या महिला अध्यक्ष पहिला असतील बहुतेक काँग्रेसच्या, महाराष्ट्राच्या पहिल्या. त्या सुदैवानं काँग्रेसचा दणदणीत विजय झाला विधानसभेला झालेल्या निवडणुकीत आणि लगेच 2 महिन्याच्या आत इंदिरा गांधींनी आईनं पुन्हा राज्यसभेवर घेतलं, म्हणजे त्याची खासदारकी कायम ठेवली. आणि यशवंतराव मोहित्यांचं राजकारण संपलं त्यामुळे मग नंतर त्यांना कुठंच तिकीट मिळालं नाही. त्यानंतर ते कुठं उमेदवारी केलेली दिसत नाही, त्याने संपलंच, त्यांचं कारण संपूर्णच टाकलं. ते इंदिरा गांधींच्या डोक्यात तो जो राग होता की माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही हे केलं, तो त्यांनी तो प्रकट केला जेव्हा ते सत्तेत आलं तेव्हा. त्यानंतरच्या काळामध्ये त्यानंतर मग पुन्हा लोकसभेचं तिकीट दिलं, पुन्हा काही वर्ष केली आणि असं जात जात मग 91 पर्यंत 89ला पण निवडून आल्या. तिथं खूप पराभव झाला होता काँग्रेसचा राजीव गांधींच्या काळामध्ये, त्या निवडून आल्या.